पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात 10 ऑगस्ट रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचा पनवेल आरपीआय गटाचा पदनियुक्ती सोहळा व पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेत पनवेल शहर अध्यक्षपदावरून वादाचे सावट गडद झाले। पनवेल शहर अध्यक्ष प्रवीण जाधव यांची नियुक्ती होऊन तब्बल 8 ते 9 महिने उलटूनही निलेश सोनवणे यांची नव्याने शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने पक्षात खळबळ उडाली आहे। काल झालेल्या पत्रकार परिषदेत ही नियुक्ती बोगस व बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला आणि पनवेल शहराध्यक्ष म्हणून प्रवीण जाधव हेच अधिकृतपणे कार्यरत आहेत असेही सांगण्यात आले। या प्रकारामुळे आरपीआय आठवले गटच्या पनवेल शहर संघटनेत गटबाजी वाढण्याची शक्यता आहे। यावर पक्षाचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। विष्णू कांबळे पनवेल तालुका चिटणीस, बरोबर। त्याच्यानंतर संतोष मोकाशी सोनकांबळे सरचिटणीस खारघर शहर, नवीन तुकाराम सोनावणे सरचिटणीस कलंबोली शहर, कृष्णा नारायण गायकवाड शाखा अध्यक्ष देवीचा पाडा, नितीन महादेव कांबळे अध्यक्ष नेरे विभाग, नरेश सुरेश गायकवाड उपाध्यक्ष तळोजा विभाग, मंगेश राघव गायकवाड अध्यक्ष पलक्ष विभाग, करण विजय गायकवाड तळोजा शहर अध्यक्ष, आशिष कदम युवा पनवेल तालुका अध्यक्ष, राजू इंगळे पनवेल तालुका रोजगार हमी ह्या लोकांना दिलेले आहेत। बाकीचे रोजगार आघाडीतले 2 पद दिलेले आहेत। अशा पदनियुक्त्या आम्ही केलेल्या आहेत। पनवेल शहराचा जो काल परवापासून जो प्रश्न यांनी चिघळवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे कोणी आहेत कार्यकर्ते किंवा नेते मंडळी आहेत इथली, त्यांनी काय केला, विश्वासात न घेता आपण एखाद्याला त्याची पार्श्वभूमी पण चेक करत नाही। पार्श्वभूमी तरी चेक केली पाहिजे। आपण एखाद्याला पद देतो तो कितपत पक्षामध्ये कार्यरत आहे का, त्या चळवळीमध्ये कार्यरत आहे का, तर अशी पार्श्वभूमी चेक करून जर आपण एखाद्या बरोबर पदाधिकारी असताना तो पद देणे हे मला वाटतं जरा बरोबरच नाही आहे। हे घटनेला धरून नाही, पक्षाच्या पद तुम्हाला द्यायचं आहे, एखाद्या माणसाची नियुक्ती करायची आहे तर तुम्ही त्या पदावर दुसरा आहे का, त्याच्याशी संगमत केलंय का, तो किती वर्ष त्या पदावर आहे, या सगळ्या बाबी चौकशी नीट त्या चौकटीत बसून तुम्ही ती चौकशी करून योग्य निर्णय घ्यायला पाहिजे। तुम्ही त्या तशा चौकशा करत नाही। हे सगळं लोकशाहीवर चाललेलं हे पक्ष आहे, हे हुकुमशाहीवर चाललेला पक्ष नाहीये। इथं काय होतंय की पनवेलमध्ये असं वाटतं की हुकुमशाही काही लोकांची आहे या संदर्भात, की उठलं सुटलं आपण पद द्या, अरे पण त्यांची पार्श्वभूमी बघा, ते काम करतात का बघा, असं काही करत नाही ते। आता आम्ही जरी पदनियुक्त्या केल्या तरी ही लोक जुने जाणते आहेत, काम करणारी पोरं आहेत, काम केलेली पोरं आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या पदनियुक्त्या केल्या। आणि इथं शहराध्यक्ष पनवेल शहराध्यक्ष हा 15-20 वर्ष युवा शहराध्यक्ष म्हणून काम पाहत होते। बरं, 8-9 महिन्यापूर्वी साहेब आले होते तेव्हा त्यांची नियुक्ती त्यांनी स्वतः केलेली आहे, पत्रक प्रभाऱ्यांनी दिलेलं आहे तेव्हा त्यावेळेचं, ज्याला 8-9 महिने झाले। पण विश्वासात न घेता ही जी नवीन नियुक्ती कुणाची केलेली आहे ती ग्राह्य धरली जाणार नाहीये। आणि आमचे शहर अध्यक्ष म्हणून आम्ही पनवेलचे प्रवीण जाधवच राहतील। धन्यवाद। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्हा सचिव अशोक हितेंद्र निकम, माननीय आमचे शहर अध्यक्ष जे फार वर्षापासून पनवेल शहराचं आरपीआयचे प्रमुख म्हणून काम करतात असे आमचे प्रवीण दादा जाधव यांच्या जी नियुक्ती जी केलेली आहे ती सन्माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय आठवले साहेब यांच्या आदेशाने झालेली आहे। आणि ते फार वर्षापासून, आज कोणाला जरी विचारलं पनवेलच्या लहान मुलांना कार्यकर्त्यांना जरी विचारलं पनवेल शहराचा अध्यक्ष कोण आहे तर ते त्यांच्या तोंडात एकच नाव येईल, प्रवीण बाबूराव जाधव। त्यामुळे प्रवीण बाबूराव जाधव हेच या पनवेल शहराचे अध्यक्ष आहेत। आणि जी काही नियुक्ती मागच्या 2-3 दिवसापूर्वी काही आमच्या कानावरती आली, रायगड जिल्हा आरपीआय किंवा महानगरपालिका क्षेत्र यांच्या ज्या कानावर आलेल्या आहेत त्या नियुक्त्या, त्या माझ्या मते सर्वानुमते आमचे कार्याध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत महानगरपालिका, परत रायगडचे आमचे प्रवक्ते आहेत, त्यांच्या मते ही ती नियुक्ती ही घटनाबाह्य आहे। त्यामुळे आमचे जे अध्यक्ष आहेत ते प्रवीण दादा जाधवच आहेत असं मी घोषित करतो। गेल्या 10-15 वर्षांमध्ये मी पनवेल शहराचा युवा नेता म्हणून काम करत असतो आणि काम करत असताना सामाजिक न्याय मंत्री राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांनी मला हे शहर प्रमुख पद घोषित केलं। सर्वांसोबत मान्यवरांसोबत पक्ष घोषित झालेला आहे। परंतु आजच्या 2-3 दिवसाची न्यूज असून पाहिलेली की शहर पद पनवेल शहराला असून दुसरं पद देण्यात येत आहे, असं बेकायदेशीर जो काही विषय चालू आहे त्याला माझी हरकत आहे। आणि मी हे शहर प्रमुख जो पद आहे तो आत्ताच 1 वर्षापूर्वी घेतलेला आहे आणि मी उत्कृष्ट पद्धतीने करत असताना माझ्यावर हा अविश्वास दाखवून त्यांनी हे कृत्य केलेलं आहे, त्याचा मला विरोध आहे।
ऍक्च्युअली कुठल्याही प्रकारची घोषणा पत्रद्वारे काय माहिती कुठलीही न करता अचानक हा जो प्रश्न माझ्यासमोर आलेला आहे, त्यामुळे त्यांच्या या कृत्याला माझा विरोध आहे. आणि कुठल्याही आणखीन कार्यकर्त्यावर असा विश्वास दाखवण्यात न यावा अशी माझा त्यांच्यावर विरोध आहे. विश्रामगृहामध्ये सन्मानक 16 विधानसभा अध्यक्ष विजय गायकवाड यांचा झाला आणि 16 नियुक्त्या देण्यात आल्या. त्याच्यामध्ये तालुक्याच्या नियुक्त्या आहेत, महानगरपालिका क्षेत्रातल्या काही नियुक्त्या आहेत, शहराच्या नियुक्त्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे सचिव आहेत 2, अशा 16 नियुक्त्या देण्यात आल्या. शहराचे शहराध्यक्ष म्हणून प्रवीण जाधव हे आजही आहेत, उद्या पण राहतील आणि अगोदर पण तेच होते. तोंडी आदेश साहेबांनी दिल्यानंतर त्यांना तशा प्रकारे देण्यात आलेला आहे. त्यांच्या नियुक्तीला साधारण 8-9 महिने झालेले आहेत. जो पनवेलला वासुदेव बलवंत फडकेचा जो प्रोग्राम केला होता, तिथे आठवले साहेब स्वतः आले होते. त्या सोहळ्यामध्ये त्यांनी शहर प्रमुख म्हणजे शहराध्यक्ष म्हणून सत्कार देखील त्यांचा केलेला आहे. त्या व्हिडिओ क्लिप पण आहेत. असं नाही आता जी 2-3 दिवसापासून जे नियुक्तीचं पत्र किंवा आमच्या कानावरती येतो का बाबा अशा पद्धतीने नियुक्ती झाली, ती बोगस नियुक्ती आहे, बेकायदेशीर नियुक्ती आहे, घटनाबाह्य नाही आहे. त्यांना आता तुम्ही त्यांना प्रश्न विचारला तर त्यांना कुठल्याही प्रकारचा कुठला नोटीस नाही दिली का बाबा तुम्ही या पदावरती कुठल्या प्रकारचं त्यांचं काम व्यवस्थित नाही वाटलं किंवा काय त्यांना शंका म्हटली तर त्यांना त्या पत्रव्यवहार करायला पाहिजे होता. तसा कुठला पत्रव्यवहार केला नाही. प्रमुख प्रभारी मोनीश गायकवाड म्हणून मी स्वतः इथे आहे आणि महानगरपालिके क्षेत्राचे कार्याध्यक्ष आहेत, मोहन सर आहेत आणि प्रभू जाधव आहेत, ते उपाध्यक्ष आहेत महानगरपालिकेचे. आमचे दादा निकमे सचिव आहेत. म्हणजे आम्ही पनवेलमधून जिल्ह्यावर देखील काम करणारे आमचे लोक आहेत. त्यांना विश्वासात घेऊन माझं म्हणणं या सगळ्या गोष्टींचा निवारण करायला पाहिजे होता. आणि ही जी नियुक्ती केलेली आहे ही आम्ही असं समजतो ही बेकायदेशीर नियुक्ती आहे, बोगस नियुक्ती आहे आणि त्या नियुक्तीला माननीय आठवले साहेब मान्य करणार नाही आणि आठवले साहेबांची या विषयावरती चर्चा होणारच आहे. आणि ते जे प्रवीणजी आहेत, मला आशा आहे गज्जी प्रवीणजी आहेत त्यांना ते तिथे ठेवतील. त्यांनी कुठे नियुक्ती केली, कशी केली ते मला माहीत नाही किंवा त्या नियुक्तीच्या मताशी आम्ही सहमत नाही म्हणून आम्ही इथं बसलेलो आहे. आम्ही प्रमुख प्रभारी म्हणून जेव्हा साहेबांनी आमच्याकडे जबाबदारी दिलेली आहे, अध्यक्ष असताना प्रमुख प्रभारी दिलेले, आता पत्रकार बांधवांनो तुम्हाला माहिती आहे प्रभारी कुठे असतात आणि का देतात, म्हणजे इथला वातावरण तुमच्या लक्षात आलेलं आहे. आमचं म्हणणं एकच आहे का जी नियुक्ती तुम्ही शहर अध्यक्ष असताना कशी काय देऊ शकता, कारण की कार्यकाळ 3 वर्षाचा कमीत कमी 3 वर्षानंतर इलेक्शन लागला गेला जातो आणि तोंडी साहेबांनी नियुक्ती दिलेली आहे आणि त्या नियुक्तीचा आम्ही त्यांना लेटर पण दिलेलं आहे. मीडियासमोर तो लेटर सादर केला जाईल. भविष्यात दुसरी तुमची प्रेस कॉन्फरन्स असेल त्या प्रेस कॉन्फरन्सला तो लेटर तुमचा नियुक्तीपत्र तुम्ही त्यांना दाखवा साहेब, तो नियुक्तीपत्र देण्यात येईल.